नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे आगाशीचा फिश मार्केट एक्सप्लोर करायला। दर सोमवारी आगाशीला फिश मार्केट लागतो। टेंबी नाक्याचं फिश मार्केट आहे। वसई विरार मधील सर्वात फेमस सुक्या मच्छीचं मार्केट हाच आहे आणि ह्या मार्केटला सर्वात स्वस्त सुकी मच्छी भेटते। तर आज आपण इथे जाणार आहोत आणि सुकी मच्छी कशा प्रकारे भेटते हे जाणून घेणार आहोत। त्यासोबत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुक्या मच्छीचा रेट सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओला नक्की पूर्ण पहा। तर चला तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो आगाशीचा फिश मार्केटमध्ये। मंडळी, आता मी टेंबी नाक्याला आलेलो आहे आणि इथे हा आगाशीचा फिश मार्केट भरतो आणि हा मार्केट फक्त सोमवारी असतो। दर सोमवारी ते मार्केट लागतो आणि हा मार्केटमध्ये तुम्हाला होलसेल मच्छी भेटते। तर चला आता मी हा संपूर्ण मार्केट फिरतो, बघूया कशा प्रकारे मच्छी भेटते। हे बघा, इकडनं चालू होते। बोंबील कशी लावले मावशी? 600 रुपये शेकडा। 500 सुकट कशी लावले? 100 रुपये। 50 का 100 आहे बघा। सोडे कसे आहेत तुमच्या इथे? 800 500ला दिले बघा। हे बागरी कशी लावलेत मावशी? 100ला लावलेत का बघा। 100ला लावलेले आहेत वाटे। आणि आता इथे आपल्याला यायला टाइम झाला, आपली ट्रेन लेट झाली म्हणून टाइम झाले। सुकट कशी आहे मावशी? ही 400 दिली। 400 रुपयाला दिली बघा। ही दांडी कशी आहे? दांडी 500 450 लावली। 500 450ला लावली बघा ही। आणि जवला कसा आहे मावशी? आज एवढा 200 रुपये किलो आहे का बघा। 200 रुपये किलो आहे। आणि या मार्केटमध्ये तुम्हाला व्हरायटीची मच्छी भेटते। बोंबील कसे लावलेत मावशी तुम्ही? हे बोंबील सगळे 300ला देणार। सगळी 300ला देणार का? आणि मोदके 200 रुपये। मोदके 200 रुपये किलो आहे बघा। पानकावली कशी आहे ती? पापलेट छोटे 250 रुपये दिली बघा ही। मावशी कशी लावली मांदिली? 200 रुपये। 200 रुपये आहे का? गोल कशी लावले? 1200 रुपये आहे का बघा। 1200 रुपये आहे। आणि वाकटी कशी आहे मावशी? वाकटी तर आता सगळीकडेच महाग झाली। कशी आहे? 200 रुपये आहे बघा। 200 रुपये आहे। बागडा कसा लावलाय? 100 रुपयाला लावलाय बघा। त्या बोंबीलची साईज पाहू शकता, मस्त मोठी मोठी साईज आहे। कसे लावले ते बोंबील मावशी तुम्ही? 2 पाटे घेऊन जा। 2 पाटे कशा लावल्या? 2000ला आहेत। निर्ली 400 रुपये। 400 रुपयाला पूर्ण पाटे? पूर्ण पाटे 400 रुपयाला। मावशी कशा लावलेत बोंबील? 200 रुपये शेकडा। 200 रुपये शेकडा आहे का? 200 रुपये शेकडा आहे बघा। हे कसे लावले मोदक का? 200 रुपये आहे का? 200 रुपये आहे बघा। हे गोलीचा खार आहे का? कसं लावले? 1500 रुपये किलो आहे बघा। 1500 रुपये किलो आहे। आणि वावीचं कसं लावले? 400 रुपये किलो वावीचं खार आहे बघा। जवल्याचे वाटे लावलेले आहेत। मावशी कशी लावली पाटी? 500 रुपये पाटे। 500 रुपये पाटी आहे का? 500 रुपये कमी काय होतील ना घेतले तर? 400 रुपये। हे बघा, कमी सुद्धा होतील। बरोबर ओळखलं का नाही बघ? मावशी कशी लावली पाटी? 1200 एकच भाव ना? फिक्स आहे? 1000 रुपयाला देणार का? हे बघा 1000 रुपयाला भेटणार। बोंबीलची साईज पण मस्त आहे बघा। ही मोठे बोंबील आहेत। सर्व सेम आहे, काही वेगळे असतील ना? एकच आहे का? एकच रेट आहे बघा। हे बारीक बारीक कसे लावले आहेत? हे 800 सांगतो पण 600ला देणार, 500ला देणार। हे बघा 800 सांगतात, 600 500 रुपये म्हणजे कमी सुद्धा होतील। तुम्ही या एकदा इथे येऊ शकता आणि भेटू शकता। मावशी कसे लावलेत बोंबील तुम्ही? 500 रुपये लावलेत का? हे 500 रुपयाला आहेत। मावशी कसे आहेत बोंबील तुमच्या इथे? पाटी 2500ला पाटी आहे का? हे बघा 2500ला पाटी आहे। आणि पाटीची साईज पाहू शकता तुम्ही, मोठी पाटी आहे। बोंबीलची साईज छोटी आहे पण पाटीची साईज मोठी आहे आणि क्वांटिटी सुद्धा जास्त आहे। हे कसे लावले? निर्ली कशी लावले? 500ला पाटी आहे बघा। आणि थोडा प्राईस कमी होऊन जाईल ना? हे कमी होऊन जाईल। सुकट कशी आहे मावशी? 800 रुपये। 800 रुपये आहे का? 800 रुपयाला पूर्ण ही पाटी आहे का छोटी? 800ला पूर्ण पाटी आहे बघा। ही कशा लावले ते? 500 रुपये लावलेत का? 500ला लावलेत बघा। साईज मस्त आहे। हे बघा जोडे आहे पूर्ण। 400 रुपये ना? 400 रुपयाला भेटणार। हे बघा मावशीकडे मस्त मस्त बोंबील। मावशी कसे लावलेत बोंबील? ही पाटी कशी लावले? 1000 रुपयाला लावले का? 1000 रुपयाला। आणि छोटे थोडे 800 रुपयाला आहेत बघा हे छोटे। मावशीकडे मस्त बारीक साईजचे बोंबील आहेत। जर ज्यांना बारीक आवडतात ना ते घेऊ शकतात। 500 रुपयाला आहे का? 500 रुपये आहे। अंदाजे आहे ना ती, अशी मोजून नाही ना सुकट? ओके, अंदाजे आहे बघा। पुढेपर्यंत मार्केट असतो, तो मंदिर आहे ना तिथपर्यंत असतो। चला आता आपण पुढे जाऊया। मावशी कसे लावलेत बोंबील? 600 रुपये किलो।
जवला 200 रुपये किलो 200 रुपये किलो आहे आणि सुकट 400 400 रुपये किलो आहे बघा. 600 रुपये किलो 600 रुपये किलो बोंबील आहेत. कमी काय होतील ना? हा होतं कमी होतात, कमी होतील. दादा कसं लावलेत बोंबील? 500 रुपये आहे का? हे कसं आहे सुकट? जवला कसं आहे? 200 रुपये. हे मोदका 200 रुपये आहे का? रेट बघा तुम्हाला सुकटचा इथे जवल्याचा सेम रेट आहे, सगळीकडे सेम रेट आहे ना? सेम रेट आहे. 500 रुपये आहे का? बघा 500 रुपये बोंबील आहे. आणि हे कसं लावले जवला? 200 रुपये आहे का? हे पण सेम आहे का? 400 रुपये बघा 400 रुपये. आणि क्वालिटी आहे, चांगली आहे, पाहू शकता. कसे आहेत मावशी बोंबील? 700 रुपये आहे बघा, पाहू शकता तुम्ही साईज. आणि ह्याची साईज ही कशी आहेत? 450 रुपये आहे का? 450 रुपये शेकडा किलोवरती आहे का? इथे किलोवरती आहे बघा. हे वेगळे आहेत ना का तेच आहे? तेच आहेत का? सेम आहे बघा, पाहू शकता तुम्ही. मावशी कसं लावलं आहे? हा कशाचा खारा आहे? 400 रुपये किलो आहे का? कशाचा खारा आहे या? वावीचा खारा आहे का? ढोमी कशी लावले? 250 रुपये आहेत बघा. मावशी कसे लावलेत बोंबील? 500 रुपये 500 रुपये आहे का? शेकडा का किलो आहे? किलोवर चांगले आहे, शेकड्यावर महाग पडतात. शेकड्यावर मार्क पडतात. लवकर यायला लागेल का या मार्केटला? 6 वाजता 7ला 6 वाजता चालेल. किती वाजेपर्यंत? आता 2 वाजेपर्यंत बसतात. हे बघा इथे खारा आहे मस्त. कसा लावले मावशी खारा? 100 रुपये आहे का? 100ला किती लावले आहेत? 6 आहेत बघा 100ला. बोंबील कसे आहेत तुमच्या इथे? 800 रुपये आहेत का? चला पुढे जाऊ. मांदेल कशी लावलेत मावशी? 300 रुपये 300 रुपये आहे का? 300 रुपये आहेत बघा. आणि हे पायलीवरती आहे का? 100 रुपये पाहिले. 100 रुपये पाहिले. सुकट कशी आहे? 500 रुपये किलो आहे. आणि निर्ली 800 रुपये टोपली आहे. पूर्ण 800 रुपयाला आहे बघा ही. मावशी कसा जवला लावला आहे? 200 रुपये. 200 रुपये किलो आहे बघा. वाकटी कशी दिली तुम्ही? 400 रुपयाला दिली. किती आहेत ते का जोडी? 1 किलो येते का? 400 रुपये किलो आहे बघा. हे पाहू शकता इथे सुकी मच्छी होलसेलमध्ये भेटते या मार्केटमध्ये. हे पाहू शकता बोंबील. हा पापडीला आलेलं मी गेलो याला. पाहू शकता बोंबील. सोडे कसे लावले ते? 1000 रुपयाला लावलेत का? 1000 रुपयाला आहेत बघा. जवला कसा आहे? काय जवला कसा आहे? 250 रुपये.500 500 रुपये आहे बघा. 500 रुपये. हे माकलीचं आहे का? हो माकली कशा आहेत त्या? 100च्या माकली. 100च्या माकली आहेत का? 100च्या माकली आहेत बघा. बोंबील कसे लावलेत हे? कोणते पाहिजे? हे पाटीवर 1000ला. 1000ला पाटे आहे का? आणि शेकडा कसा आहे? शेकडा की किलोवरती आहे? शेकड्यावरती कसं आहे? 500ला. हा 500 शेकडा. 500 रुपये शेकडा आहे बघा. हे बोंबील बघा मस्त आहेत. हे कसे लावलेत? ते 600 रुपये शेकडा. 600 रुपये शेकडा आहे का? मांदेली कशी विक लावलेत? मांदेल 200 रुपये. 200 रुपये आहेत का? हे बघा हा मार्केट असतो टेंबी नाक्याचा. आगाशीचा फेमस मार्केट आहे हा. आणि हा विरारचा मार्केट लागतो. आगाशी विरारचा मार्केट सोमवारी हा मार्केट असतो. जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर तुम्हाला फक्त सोमवारी यायला लागेल. 2 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. त्याच्यानंतर हा मार्केट क्लोज होतो. तर हा होता टेंबी नाक्याचा फिश मार्केट. आणि ह्या मार्केटला सर्वात स्वस्त सुकी मच्छी भेटते. आणि ह्या मार्केटला मी लेट पोहोचल्यामुळे इथे मच्छी सुद्धा संपलेली होती. त्याचमुळे मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर तुम्हाला लवकर यायचं आहे.
कारण की हा मार्केट सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर हा मार्केट कमी होऊन जातो. त्यासाठी तुम्हाला या मार्केटला लवकर यायचं आहे. तुम्हाला या मार्केटला जायचं असेल तर तुम्हाला 10च्या आतमध्ये जायचं. सकाळच्या 10च्या आतमध्ये जर तुम्ही पोहोचले तर या मार्केटमध्ये तुम्हाला सुकी मच्छी मिळून जाईल. आणि जर तुम्ही या मार्केटला व्हिजिट करणार असाल तर तुम्हाला सर्वात पहिला विरार स्टेशनला यायचं. विरार स्टेशनच्या बाहेर तुम्हाला अर्नाल्याची बस मिळून जाईल. त्या बसमध्ये तुम्ही टेंबी नाक्याला येऊ शकता. तसेच तुम्हाला विरार स्टेशनच्या बाहेर रिक्षा सुद्धा मिळून जाते जी तुम्हाला आगाशीच्या फिश मार्केटला घेऊन जाईल. तर हा होता टेंबी नाक्यात फिश मार्केट आणि हा मार्केट सर्वात स्वस्त असतो. विरारमध्ये सर्वात स्वस्त सुक्या मच्छीचं मार्केट हाच आहे. तर ह्या मार्केटला आपण एक्सप्लोर केलेला आहे. तर बघा इथे मी लेट पोहोचलो त्याच्यामुळे तर इथे मच्छी सुद्धा कमी झालेली होती. त्यामुळे मी तुम्हाला इथे जास्त मच्छी दाखवू शकलो नाही. तर पुन्हा मी या मार्केटला व्हिजिट करेन तेव्हा तुम्हाला मी सर्व काही दाखवेन. तेव्हा मी लवकर जाण्याचा प्रयत्न करेन. यावेळेस मी लेट पोहोचलो त्यामुळे सुकी मच्छी संपलेली होती आणि जेवढी सुकी मच्छी होती तेवढी तुम्हाला मी दाखवलेली आहे. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.